जय शिवराय सगळ्यांना। आज आपण पुन्हा एकदा निघालेलो आपल्या नवीन भटकंतीसाठी। आज आपण जाणार आहोत किल्ले कोथळीगडला, जो की कर्जतमध्ये येतो। सकाळचे 6 वाजलेले आहेत। आपले एक पार्टनर आहे, त्याला आपण घ्यायला थांबलेलो आहोत आणि इथूनच पुढे आपल्याला किल्ले कोथळीगडकडे निघायचं आहे। चला मग भेटूया पुढे कोथळीगडच्या वाटेवर। हा जो रस्ता येतोय तो मुंबई बेंगलोर हायवे, जुना हायवे आपला, तो एक्सप्रेस वे इकडून येणारा रस्ता आहे। तुम्ही जर कधी आला तर ह्या इकडून सरळ कर्जतकडे जातो। 4 रस्ता मी उभा आहे। डावीकडे जाणारा रस्ता माथेरानकडे जातो आणि उजवीकडे जाणारा रेल्वे स्टेशनकडे जातो। तर आपल्याला आता सरळ जायचं आहे कोथळीगड, म्हणजे कर्जतमधून आंबिवलीकडे जायचं आहे, तिथून आपल्याला कोथळीगडाकडे जायचं आहे। कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं। आता तुम्ही आपण आलेलो आहोत दर मजल करत पेडगावापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। एक ब्रेकिंग मंडळ आहेत आणि तुम्हाला दिसत भैरवनाथ हॉटेल लँडमार्क आहे। तिथून आपल्याला उजव्या हाताकडे वळायचं आहे। लोक येतात तिथून वरती, इथून आता आपल्याला वर जायचं आणि समोर आपल्याला दिसते कोथळीगड। जेव्हा आपण आंबिवलीकडून चालत पेठपर्यंत, म्हणजे जो किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी असलेलं गाव आहे पेठगाव, तिथपर्यंत आपण येऊन पोचतो आणि तिथून थोडंसं चालत पुढे आलो की आपल्याला एक परत अशी पायवाट लागते आणि एक चढाई सुरू होते। बराचसा भाग आपला पठारानं चालायचा असतो। आंबिवलीतनं फक्त एक चढ चढल्यानंतर पठारातनं वर चढून चालत आलो की पुढेही पेठगावाच्या पुढे परत चढाई चालू होते। आपल्याला छोटीशी वाट आहे। कर्जतपासून एक 22 किलोमीटर असलेला हा किल्ला आहे। नेरळ किंवा कर्जत रेल्वे स्टेशनपासून तुम्हीसुद्धा शेअरिंग ऑटो किंवा बसच्या सहाय्याने तिकडे पोहोचू शकता। वर जाण्या वाट तुम्ही बघत चला। आता थोडी चढाई चालू झालेली आहे। तसं तुम्ही गुगल मॅपला टाकलात तरीसुद्धा सहज या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता, कारण आत्तासुद्धा आम्ही किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाजवळ आहोत आणि रेंज व्यवस्थित आहे। कारण मुंबई जवळ असल्यामुळे रेंजचा इश्यू येत नाही इकडे। चला जागोजागी गडाकडे जाणारे फलक हे लावण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी भगव्या फिती सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही विचार केलात तर रस्ता चुकण्याचा काही संबंधच येत नाही, कारण पूर्ण मळलेली वाट आहे। जय शिवराय। आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ते कोथळीगडाच्या महादरवाजाशी किंवा मुख्य दरवाजाशी। हा दरवाजा होता नव्हता हे आपण सांगू शकत नाही, तटबंदी तर आजूबाजूला दिसत नाही, पूर्ण पडून गेले आहे। मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा, जिथे आपण इथून सुरुवात केलेलं होते। वाटते जेव्हा तुम्ही चालत येता तेव्हा तुम्हाला दगडात कोरल्या काही ठिकाणी पायऱ्या दिसतात, म्हणजे येण्याचा मार्ग सुद्धा हाच असावा हे त्यावरून सिद्ध होते। आता आपण आंबिवलीपासून आलेलो आहोत। पेठपासून एक उंच चढ आहे, आंबिवलीपासून एक उंच चढ आहे आणि मध्ये पठार आहे। त्या पठारावर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। चला पुढे किल्ल्यावर जाऊ। मी जो बघत असेल माझे बोट, हा पठार आहे। पठाराच्या खाली आंबिवली गाव आहे। तिथून मग चालत आपण इथे पठाराच्या इथे संपतो येऊन आणि मग परत किल्ल्याची मेन चढाई चालू होती। तिथे पेठ गाव आहे आणि ह्याच्या खाली आंबिवली गाव आहे आणि इथून मग वर आपण येत या महादरवाजापाशी जाऊन तो कडेपासून जेव्हा आपण चालत येतो पुढे रस्ता गेला बरोबर छोटंसं गणपतीचं मंदिर आहे, पुढे गुफा आहे। या किल्ल्यावर गुफा म्हटल्याप्रमाणेच एक छोटंसं भैरवनाथाचं मंदिर आहे की बरोबर डाव्या साईडने जेव्हा आपण वर येतो तसेच गुफा आणि या बाजूला अजून देवस्थान आहेत। तुम्ही गुफेची साईज बघू शकता, उंची बघू शकता। कंप्लीट 6.25 फूट उंची आहे बरोबर आणि पुरे चौकोनात
तसेच खांबांवर नक्षीकाम बघू शकता. हे दगडातच कोरलेलं नक्षीकाम आहे पूर्ण, प्रत्येक ह्याच्यावर आहे. तसेच इकडे एक सेपरेट खोली, कदाचित किचन वगैरे असू शकते त्यावेळचं राहण्यासाठी. आणि इकडे एक खोली आहे अजून. खिडक्या वगैरे व्यवस्थित दाखवण्यात आल्या होत्या त्यावेळी. बघितलं त्याला सुद्धा आतमध्ये खण करण्यात आलेले आहेत, जेणेकरून साठा वगैरे करायला काय आवश्यक असेल ते करण्यात येईल. जय शिवराय. आता आपण किल्ल्यावर प्रवेश केलाच आहे. महाराष्ट्रापासून 15 मिनिटं चालल्यानंतर आपण तोफगाडी लागतात. तोफगाड्यानंतर किल्ल्याचा सुटका आणि घुमज आहे. तिथून आपण डाव्या साईडने जो रस्ता पुढे गेला तिथूनच पुढे आलो. तिथे आपल्याला पहिली गुहा आपल्याला बघायला मिळते, सर्वात मोठी आहे. तिथे भैरवनाथाचं एक मंदिर आहे. या किल्ल्यावर छोट्या मोठ्या अनेक 5 ते 6 टाक्या किंवा गुहा खोदलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठी आहे. आणि इथे खांब जे आहेत ते नक्षीकाम करून त्याच कात्रात कोरलेले आहेत, अशी इथली गुफा आहे. तसेच एक मध्ये जिना आहे, त्या जिन्यावर आपल्याला किल्ल्याच्या वरती पूर्ण टॉपवर जाता येते आणि तिथला प्रदेश आपल्याला बघता येते. आणि आजूबाजूला 2-3 गुफा आणि पाण्याची टाकी आणि 2 तोफगाडी आपल्याला इथे बघायला मिळतात. चला आता पहिली गुफा आहे. आता आपण ज्या मार्गे आलो तो शक्यतो नव्याने तयार करण्यात आलेला असावा, कारण दुसरा जो दरवाजा आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. तुम्ही बघत असाल गुफेच्या खालच्या बाजूला हा दरवाजा आहे. इथून हा दरवाजा म्हणजे इथूनही पायवाट त्यावेळी येत असावी त्या महादरवाज्यातून. म्हणजे आपण जे मध्ये पायऱ्यांची अवशेष बघितले दगडात कोरलेले आहे ती, आणि आत्ता जी मूळ वाट, आत्ताची जी वाट आहे ती नव्याने लोकांनी शोधून काढलेली असावी. का तो दरवाजा चढून आल्यानंतर हा दरवाजा आपल्याला लागतो. इथे कड्यांचे वगैरे अवशेष दिसत आहेत दरवाजाच्या खालून. जो आपण महादरवाजा मुख्य दरवाजा चढतो त्याच्यानंतर हा इकडे एक दरवाजा आहे, पण ही वाट प्रचलित नसल्यामुळे हा बंद आहे. पुन्हा म्हणजे किल्ल्याला जवळजवळ 2 दरवाजे आपल्याला भेटलेले आहेत. आपण बुरुजाच्या बाजूने आलो आणि हा दुसरा दरवाजा इथे आहे. ही वाट वापरत नसावी, कदाचित बाले किल्ल्यात जाण्याचा हाच दरवाजा असावा. आणि तटबंदीचा भागसुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि पुढे वर आहे ती गुफा, ही भैरवनाथाची सर्वात मोठी गुफा आहे इथली. जिना बघत असाल तुम्ही, पूर्ण कातळात करून काढलेला जिना आहे. हा समोर इथून वर गेला आहे परत, आणि इथून आपल्याला टॉपवर जायचं आहे. मग जो वेडावाकडा जिना दगडात कोरलेला आहे तो चढल्यानंतर आपल्याला जिन्याच्या अर्धवट्यानंतर या भागातला म्हणजे उत्तरेकडील मुंबईच्या दिशेला असलेला भाग पूर्ण नजरेखाली येतो आहे. एका टप्प्यात दिसत आहे आपल्याला. खाली ध्वजस्तंभ आहे आणि खाली तोफा आहेत. परत आता हा पायऱ्यात कोरलेला जिना, आय थिंक हा भाग तुटून गेला असावा. परत एक वर जायला रस्ता आहे. किल्ल्यात तिसरा दरवाजा इथून आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण जो बाले किल्ल्याचा दरवाजा तो इथून दिसत आहे आपल्याला. त्या किल्ल्याचा पुढे टॉपला येऊन पोचलो आपण. या बाले किल्ल्यातील दरवाजा जो आहे किल्ल्याचा, इथून वर चढून आल्यानंतर बरोबर किल्ल्याच्या या बाहेरच्या पायऱ्या आहेत. आणि बरोबर इथे एक टाकं आहे. आय थिंक हे पाण्याचं टाकं नसावं. शस्त्रास्त्र दारूगोळा दारूगोळा वगैरे त्या काळी साचून ठेवासाठी हे केलं गेलं असावं. कारण किल्ल्याच्या एवढ्या जवळ पाणी किंवा शत्रू बाले किल्ल्यापर्यंत आल्यास टाकं जर मोठं असेल तर टाकं सुरुंगाच्या साहाय्याने फोडून आल्या वाटी पाण्याच्या प्रवाहाबरोबर शत्रूंना खाली लोटण्यासाठीचं केलं असावं. आणि आता आपण येऊन पडतो किल्ल्याच्या बाले किल्ला, म्हणजे जो खालना सुळका दिसतो पूर्ण, ते पूर्ण सुळकेच्या आता आपण वरती आहोत. इथे दगडाच्या जोत्याचे काही अवशेष, एक मोठं पाण्याचं खोदीव टाकं आपल्याला दिसत आहे. आणि बघाल पाण्याचं खोदीव टाक आहे पूर्ण. जय शिवराय. आता आपण कोथळी गडाच्या बरोबर टॉपला आहोत. म्हणजे तुम्ही जर फोटो बघितलात किंवा मी सुरुवातीला व्हिडिओ जे टाकलेले आहेत त्याची जी उंची बघितली तुम्ही, पूर्ण त्या टोकावर असता आपण आहोत. आणि तिथे तुम्ही पाण्याचं टाकं बघत असाल.
म्हणजे त्यावेळी गड बांधताना पाण्याचं नियोजन किती महत्त्वाचं होतं होय हे त्यावेळच्या स्थापत्यकलेवर आपल्याला दिसतं. आज मी पायथ्याला जर गेलं तर पाणी टंचाई असू शकते, पण पूर्ण टॉपला आज पाणी आहे. म्हणजे जे पाणी टाकत होते तिथं पाण्याचा बरोबर झरा लागलेला आहे. म्हणजे यातून आपल्याला व्यवस्थापन किती चोख असेल त्यावेळचं हे दिसतं. एवढ्या उंचीवर जर पाणी लागू शकते तर खाली का लागू शकत नाही. यासाठी फक्त शोध कार्य करणे गरजेचं असतं, बाकी काही नाही आहे. त्यावेळी जमत होतं पण आता जमत नाही आहे, तुम्ही बघू शकाल. पण तिथे सुद्धा आपण एक बघितल्यावर उंचीवर पाणी आहे, इथे पाणी आहे. आणि बहुतेक किल्ल्यावर जरी उंचीवर गेलं तरी पाणी असतंच. आणि तुम्ही आता बघत असाल दिवाळी संपलेली आहे, पण घरात अजून फराळ शिल्लक आहे. त्यामुळं आम्ही किल्ल्यावर जाऊन घेऊन येतो. म्हणजे कसं पैशाची बचत होते, बोल ना मी, आणि पोटपूजा पण होते. हॅलो. वारा अत्यंत भयंकर आहे. वरती वारा होता, आम्ही लवकरच खाली उतरतो. आता आपण खाली उतरल्यानंतर त्याच्याबरोबर डाव्या बाजूने रस्ता पुढे आला आहे, तिथून पुढे येतो तर परत तिथे आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या, खोदीव टाक्या आपल्याला बघायला मिळतात. हे दगडात कोरलेले आहेत. मेन सुटकेला मारत असतो, पूर्ण आहे का नाही आम्हाला पण माहिती. पण गाड्याच्या दोन्ही बाजूला रस्ता दिसत आहे. हे पुढे एक टाका आहे, हे मागे एक टाका आहे, आणि सोबत ही तटबंदी. म्हणजे जो घेरा आहे, घेऱ्याला जो दगडी घेरा आमचा गेला आहे त्याला ती तटबंदी आहे. बघा तुम्ही. जातो आपण किल्ल्याची जी चालू आहे फेरी एवढ्या कमी विस्ताराच्या किल्ल्याला एवढे पाण्याची टाकी तर नक्कीच नसावे. तसेच तुम्ही बघत असाल तटबंदीला काही बऱ्याच ठिकाणचे ते शिल्लक आहे. तिथं घ्यायचे खालचा लक्ष ठेवायला किंवा तासाचं पाण्याचं टाक. भागाकडून आपण जेव्हा चालत येतो तेव्हा आपल्याला इथे एक गुफा दिसते, आणि की ह्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या प्रदेशाला लक्ष ठेवायला सायन्याला बसण्यासाठी जी जागा असते. पुढं आपले लाडसाहेब चाललेले आहेत. पूर्ण गडाला गडभ्रमंती होत आहे. आणि शक्यतो आम्ही नेहमीप्रमाणे किल्ल्याला तटबंदीने फिरायचा कार्यक्रम करतोच. मिस आपलं काय त्यातलं होत नाही शक्यतो. परत पुन्हा एकदा आपल्याला एक लागले. दरवाजा सुद्धा आहे. आज जायला काय वाट आहे का रे? नाही, वाट नाही, पूर्ण खोल आहे. बापरे, आज जाणे गरजेचं आहे. तो वाटवागा नसावीत. बघू शकाल तुम्ही. ते खांबाचे दिलेत ते पायाखाली होते तेव्हा तेव्हा पायाखाली. होय होय, बघत असाल. आणि मध्ये पार्टिशन आहे, आणि इथे मध्ये त्याला लाकडी खांब उभे करण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत. तो दरवाजा आहे तिकडे. बहुतेक बऱ्याच मोठ्या मोठ्या गुफा या किल्ल्याला आहेत. डाव्या बाजूने सुरू केली भ्रमंती. नंतर आपण वरती सुद्धा जाऊन आलो. नंतर परत खाली येऊन त्याच वाटेने गड भ्रमंती मारता मारता आपल्याला बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या, हौद, गुफा पाहायला मिळतात. फक्त तुम्ही जर पावसाळ्यात वगैरे आलात तर जागा निसरडी गवत किंवा ओली झाली असेल तर फक्त बघून. पण पावसाळ्यामध्ये हा किल्ला एक हॉटस्पॉट असतो. इथे बरेच पर्यटक येत असतात. पावसाळा आता कमी आहे त्यामुळे आता आम्ही आलोत. आम्हाला तर काही आज गर्दी नाही दिसलेली. तर सुद्धा रविवार आहेत, काही थोडे प्राय दिसलेले आहेत. तिथूनच पुढे आलो की ही पुन्हा एकदा खोदीव टाकं. हे सुद्धा बरंच मोठं आहे. आणि म्हटल्याप्रमाणे मग अशी इथून पाणी खाली गावाला गेलेलं आहे. दिसते तुम्हाला पाईपलाईन. म्हणजे किल्ल्यावरनं पाणी खाली नेलेलं आहे. म्हणजे किल्ल्यावर पाण्याचं किती नियोजन असायचं की ते पाणी लागलं पाहिजे. पुन्हा येऊन पोचतो आपण त्या बुरुजापर्यंत. पुढे परत आल्यानंतर अजून एक गुफा या बुरुजाला, जिथे मगाशी निशाणीचं टाकं होतं त्याच एक गुफा आहे. परत गुफा किंवा पाण्याचं टाकं किंवा खोदलेलं टाकं आपल्याला बघायला मिळतं. यात कुठल्या तरी प्रकारचे मासे आहेत, रंगीत गप्पी मासे आहेत ते नसावेत. हे वेगळेच काहीतरी मासे आहेत. ठीक आहे, पण पाणी म्हणजे पिण्यायोग्य असणारे मासे असल्यामुळे. तर आता आपण किल्ला फिरत असताना आपण डाव्या बाजूने सुरुवात केली होती आणि गडाच्या
डाव्यावरून सुरुवात करताना आपल्याला पहिली गुफा लागली. मग गुफेतूनच जो रस्ता वरती गेला तिथून आपण वरती जाऊन वरचा सुद्धा प्रदेश बघून आलो. म्हणजे कातरात कोरलेला जो पूर्ण जिना आहे तो चढून वर गेल्यानंतर आपण पूर्ण वरच्या बाहेर गेले जातो. वरती एक दरवाजा आहे. नंतर आपण जेव्हा खाली येऊन किल्ल्याला गडभ्रमंती पूर्ण केली, जी तटबंदीने आपण पूर्ण केली, ते बघताना आपल्याला बऱ्याचशा पाण्याच्या खोदीव टाक्या किंवा हौद किंवा गुफा आपल्याला दिसलेल्या आहेत. या किल्ल्याचा उपयोग त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शस्त्रास्त्र साठवण्यासाठी किंवा रसद साठवण्यासाठी केला जात असायचा. त्यामुळे या टाक्या किंवा गुफा बघून तेच आपल्याला यावरनं लक्षात येते की नक्कीच त्यावेळी रसद किंवा दारुगोळा साठवण्यासाठी याचा वापर केला जात असावा. जय शिवराय सगळ्यांना. आता आपण कोथळीगड बघून पूर्ण केलेलाच आहे. तो तुम्ही व्हिडिओद्वारे आमच्या बघितलंच असेल. या किल्ल्याचा इतिहास असा आहे, शिवकाळामध्ये याचा उपयोग रसद साठवणे किंवा शस्त्रास्त्र साठवणे यासाठी केला जायचा. पण याचा खरा इतिहास नंतर घडला तो शंभू महाराजांच्या काळामध्ये. ज्यावेळी शंभू महाराजांच्या काळामध्ये जो शिवाजी महाराजांचा मुंशी होता काजी हैदर, याच्या फितुरीमुळे हा किल्ला आपल्याकडून मराठ्यांकडून परत औरंगजेबाकडे केला होता. तेव्हा झालं होतं असं की जो या गडाचा किल्लेदार होता तो रसद आणण्यासाठी जेव्हा किल्ला सोडून आपल्या माणसांवर जो ते माणकोजी पांढरे यांच्या ताब्यात देऊन गेला होता आणि त्यानंतर माणकोजी पांढरे याला काजी हैदरनी पैसे देऊन फितूर केला आणि त्यांनी जी माणसं आली मुघलांची त्यांना दरवाजे उघडे करून दिले की त्यांनी असं सांगितलं गाड्यामध्ये की आपलीच माणसे रसद घेऊन आलेली आहेत. आणि ती जेव्हा माणसे वरती आली तेव्हा त्यांनी वरती असलेले सैन्य कापून काढून हा किल्ला परत औरंगजेबाच्या ताब्यात गेला. त्यानंतर या किल्ल्याला घेण्याचे प्रयत्न करण्यात आले पण ते यशस्वी झाले नाहीत. असा या गडाचा इतिहास जो मला माहिती आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा तऱ्हेने आजचा कोथळीगडचा जो ब्लॉग आहे आपला हा संपुष्टात आलेला आहे. तुम्ही जर कधी या गडावर आलात तर तसं काय अवघड नाही आहे. मॅपवर टाकला तरी तुम्ही येऊ शकता. वाटसुद्धा आता पेडगावापर्यंत झालेली आहे. मध्ये रस्ता कच्चा आहे पण तुम्हाला यायला गाडीसुद्धा येऊ शकते. बाईक जर तुमची असेल म्हणजे ऑफरोडिंग करणारी तर नक्की याल, नाही तर मग आंबेवलीत गाडीला तुम्ही येऊ शकता. आणि वरती आल्यावर जेवणा खावण्याची सुद्धा सोय आहे. राहण्याची तेवढी सोय नसेल, जेवणा खावण्याची सोय त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता. अशा तऱ्हेने आता आम्ही हा ब्लॉग संपवत आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलला बघितला असेल, व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या एखाद्या मित्राला हाच व्हिडिओ शेअर करून त्यालासुद्धा आपल्या चॅनलची माहिती द्यायला विसरू नका. तर धन्यवाद. आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.